गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपल्याला ट्रिपला जायचं आहे त्यामुळे मी सकाळी लवकर उठलेली आहे. तर पवन अजून पण उठलेला नाही आहे, पण पवन उठेपर्यंत आपण आता रेडी होऊया. उठलेला आहे, मी 15 मिनटं झोपेल तो आणखी, आणि मग आम्ही ट्रिपला जाऊ. तर तुम्ही आमच्यासोबत राहा. आज आपण ट्रिपला जायचं. येस. तर गाईज, हा पवन रेडी झालेला आहे. चला आपण आज लोहगड फिरायला जाऊया. आता आपली तयारी झालेली आहे आणि आपण आता रेडी झालेलो आहोत आणि आपण आता चाललो ट्रिपला. घरातून निघताना आम्ही नाश्ता न केल्यामुळे गुगलवर आम्ही एक चांगल्या रेटिंगचं हे रेस्टॉरंट शोधलं आणि आता आपण इथे नाश्ता करायला थांबलेलो आहोत. चला तर मग आता ब्रेकफास्ट करूया. चला आधी पोटोबा. मग विठोबा. चला मग आता पटापटा. तर गाईज, इथे आता बुफे सुरू आहे. तर पाहूया आता आपण नाश्त्यामध्ये काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत. इथे अनलिमिटेड नाश्ता होता 160 रुपीजमध्ये. त्यामुळे आम्ही सगळ्या आयटम मधलं थोडं थोडं टेस्ट केलं आणि साबुदाणा खिचडी आम्हाला आवडत होती त्यामुळे आम्ही ती जास्त खाल्ली. सोबतच यांनी डोसा पण ठेवला होता, तर आपण डोसा पण टेबलवरती मागवू शकत होतो. तर आम्हाला खूप आवडले. आणि नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही हे रेनकोट घातलेले आहेत कारण पाऊस पडत होता हलका हलका. आणि मी पवनला आधीच बोलली होते रेनकोट घाल, पण याने नाही घातला आणि आता हा रस्त्यामध्ये गाडी थांबून रेनकोट घालत. आता आपण थेट निघालो आहोत लोहगडासाठी. थोडं पुढे गेल्यानंतर एका साईडला एकविरा मंदिर आणि कार्ला केव्ज आहेत आणि दुसऱ्या साईडला मग लोहगडाला जाण्यासाठी रस्ता येतो. तर इथून आतमध्ये गेल्यानंतर आम्ही लोहगडाच्या रूटवर गेलो आणि तिथं समजलं की इथे बंद बाजूने थोडंसं फिरून त्यांनी लोहगडाला जाण्यासाठी रस्ता ठेवला होता. तर त्या साईडनी मग आम्ही निघालो आणि थोडं रस्ता विचारत विचारत आम्ही पुढे पुढे जात होतो कारण आम्ही पहिल्यांदाच लोहगडावरती येत होतो. लोहगड. इथे रेल्वे स्टेशन पण आहे. जर कोणी पुण्यावरून किंवा मुंबईवरून लोहगडासाठी येत असणार तर मळवली या स्टेशनवरती थांबून मग तुम्ही इथून बाय वॉक पण जाऊ शकता किंवा इथे भरपूर रिक्षा वगैरे भेटतात की जे आपल्याला डायरेक्ट लोहगडा. अच्छा, तर इकडे आहे आपण आता लोहगडच्या रस्त्यावर आलेलो आहे प्रॉपर एकदम. तर हे तुम्ही बघू शकता. काय तर असे एक तिकीट काढावं लागतं इथं आल्यावर. लोहगडच्या रूटवरतीच आपल्याला हा भाजे वॉटरफॉल्स लागतो. तर आम्ही इथे जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे जायचं ठरवलं. भाजे लेणी पाहण्यासाठी पण रस्ता आहे, तर बरेचसे लोक तिकडे पण वरती जाताना आपल्याला दिसतात. बरेच वॉटरफॉल तिथून येत आहे एकदम वरून. हा इथून येत आहे. तर गाईज, आता आपण चाललो आहोत लोहगडाकडे. भाजे लेणी भाजे वॉटरफॉल्स पाहून झाल्यानंतर आता आम्ही लोहगडाकडे चाललो. सगळं ट्रेकिंगला आलेले आहेत. आपणच गाडी घेऊन चाललो आहोत. पवन, वा वा, मस्त. वाव, हा ना, खूप वर आलो. चला, खूप झालं. पाऊस पडताय गाय, खूप पाऊस पडताय. बेकार पाऊस पडताय. तर आता आपण पोहोचलो आहोत लोहगडाच्या पायथ्याशी आणि तुम्ही धुकं पाहू शकता किती आहे डोंगरावरती. आणि आता आपण जाणार आहोत लोहगडावरती. तर मित्रांनो, हे एंट्री गेट आहे इथं आणि इथं तुम्हाला तिकीट काढावं लागते आणि मग तुम्ही वरती जाऊ शकता. तर गडाला जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि जास्तीच्या पायऱ्या आहेत पोहण्याला. 10% नाही आले अजून. काय सांगता?
तेव्हा बेटा आम्ही शिववन मी 20 मिनिटात गेलो आम्ही. तुझे ह्या पायरीवरचे फोटो आहेत ना पवन, असे वरती पाहतानाचे. मस्त. हा पहिला दरवाजा. तर गाईज आम्ही आता लोहगडावर पोहोचलेलो आहोत. काका काहीतरी नारायण दरवाजा. हा हे नारायण दरवाजा. सभागृह पवन, इथं त्यांचा कॉन्फरन्स हॉल होता, तिथं ते मीटिंग घ्यायचे. पडले असतील त्यांचे शेड. वाव, तिथं सभागृह होता. 16 कोणी तलाव, विंचूकडा. चला आता पवन विंचूकडा पाहणार आहे. धुक्यामुळं काही व्यवस्थित दिसत नाही, पण गर्दी खूप आहे. खूप सारी गर्दी आहे इकडे लोकांची. तर आता आपण चाललो आहोत विंचूकड्यावरती. हवा काय दिसत नाही आहे. मस्त महादेव मंदिर, तर इथं महादेव मंदिर आहे. हवा एवढी येत आहे पवन, खूप हवा यार. वाव, हे का काय गाईज वेट. तर जुन्या काळात वॉटर कन्झर्वेशनसाठी हा तलाव बनवलेला आहे. त्याला पायऱ्या पण आहेत पवन. तर हा पवन जास्त शांतपणा करत आहे, पाण्यात उतरत आहे. बसायला पवन ये. फिश आहेत बापरे. या वरती या बदल. हो, तुमच्याकडे आहे का ग्रीन फ्लॅग? इकडे ग्रीन फॉरेस्ट आहे. हो वाव, स्माईल करते, मला समजलेलं आहे. तर गाईज इकडे एक्सप्लोर करण्यासारखं भरपूर काय आहे, माहित नाही पुढे काय, पण लोक चालले आहेत. चला आपण जाऊया. गाईज आता आम्ही हां सिंह पॉईंटकडे जात आहे. मित्रांनो खूप मजा येत आहे. एक नंबर. आणि खूप पाऊस सुरू आहे, बेकार बेकार पाऊस सुरू आहे. थंडी वाजत आहे. राजा राणी महल. राजा आणि राणी. तर हे महलाचे थोडेसे अवशेष शिल्लक आहे आता. ओके, दोघे अवशेष असतात.
पवनच जास्त हौश दिसत इथं. ऊन मस्त आहे. तर हा आहे घोड्यांचा पागा. इकडे काय पवन, इकडे काय आहे? हॅलो, इकडे काय काय आहे इकडे? Okay, any point is there? You can go up. ओके. There is like a lake sort of thing. There are some tombs. हा आमचा डोरा द एक्सप्लोरर, पवना द एक्सप्लोरर. तर इथे आहे लक्ष्मी कोठी. आज जाऊन पाहून काय. हा आज जाऊन पाहू काय आहे इथे. गुफा संपत. ये दोनों क्यों बोलते हैं कि यहाँ पे रखा बड़ा शत्रु भी आएगा तो आने का कुछ देखा वहाँ से रूम बहुत छोटा है, यहाँ से थोड़ा बड़ा है और ज्यादा से ज्यादा ये खास से नीचे डायरेक्ट खाली है, तो कोई भी शत्रु भी आएगा जो हलचल चलेगा तो ऊपर से भी हम लोग पत्थर फेंक सकते हैं, उसको उठा सकते हैं. काय पुढे? आपण तिकडून त्र्यंबक तलावाकडून गेलो होतो ना, हा इथून असं सरळ जाऊ शकतो आपण. चल, पण रस्ता थोडा रिस्की आहे हळू खूप. जाऊया, रस्ता हा थोडा रस्ता खूपच रिस्की आहे. एवढा छोटा रस्ता आहे. कडेकडे नीच चल. तर गाय इथला रस्ता खूप म्हणजे खूप स्लिपरी आहे आणि खूप बारीक सांभाळून जावं लागतंय. असं सगळं शेवाळ झालेलं आहे पूर्ण रस्त्यात. चढणं मुश्किल झालेलं आहे. प्राजक्ताने आणला आहे चहा. बघू चहा कसा आहे. वाव, थंडी लागत आहे. हात काय करत होतो. मित्रांनो दुपारचे 2 वाजलेले आहेत, पण तरी पण तुम्ही हे धुकं पाहू शकता. तर एवढा पाऊस आणि धुकं आहे गडावरती. लोहगडाची एंट्रन्स इथे आहे. तुम्हाला इथून वर जावं लागेल. वर तुम्हाला प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. तिकीट ऑनलाईन पण करू शकता किंवा तुमच्याकडे कॅश असेल तर तुम्ही तिथं पण खरेदी करू शकता आणि एंट्री तिकीट विकत घेतल्यावर तुम्ही वर जाऊ शकता. लेट्स गो. हा दिसले लोक पण चालले आहेत. केव्ज आहेत. हा आहे भाजे वॉटरफॉल्स. हा भाजे. हा डोल पाहता भाजे. विहंगम म्हणतात. अरे बापरे, येताना किती पाणी होतं बाप. पण जाताना किती पाणी होतं, येताना किती पाणी आलं. पुढे पण तरी पण ह्याला तर कुठं जाताना पाणी होतं. भाजीला पाणी काय एवढं जास्त नाही आलेलं. उभावाला घेतो. पुतळा. गाईडी संरक्षण गाईड तिथे असल्यामुळे संरक्षण भिंत बांधलेली आहे. आणि 1949 साली तयार झाली होती. हा तुम्ही बघू शकता इथं.